मुंबईतील आंदोलनाची सविस्तर माहिती उद्या देणार. टिकणाऱ्या आरक्षणाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी. सरकारने गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही. महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या. भविष्यात मुलांचे हाल होणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी घर सोडा. सरकार त्यांचे काम करते आहे, आम्ही आमचे काम करतो आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे. घराबाहेर पडा, मुंबईकडे चला. सरकार आरक्षण देणार नाही, त्यामुळे आम्ही मुंबईकडे जाणार. 50% वर दिले तर ते टिकणारे असेल का? मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी आमचा लढा आहे. गरीब धनगरांना न्याय देण्यासाठी शेणगेंनी शक्ती वापरावी. मुंबईला जाण्यासाठी मराठी मुंग्यांसारखे घराबाहेर निघतील. सरकारकडून कुणावरही गुन्हे दाखल करण्याचे काम. अयोध्येचा सोहळा आनंदाचा. मी देखील हिंदूच. राम मंदिराचे उद्घाटन पाहून मुंबईतील आंदोलन ठरवलं जाईल. तुमची काही भेट होणार आहे का? नियोजित आहेत का? नाही, मला माहीतच नाही याबद्दल. काय फोन आला असलं तर ते पोरच आणखीन इकडे आले ज्यांच्याकडे मोबाईल आहे. पाटील फक्त विखे पाटीलच नाही, मुख्यमंत्री असतील किंवा बरेच सगळे जबाबदार मंत्री असं म्हणतात. म्हणून जरांगे पाटलांना गरजच पडणार नाही मुंबईला यायची. एवढं ठामपणे सांगता येते की त्यांना गरजच पडणार नाही. तुम्हाला पण वाटतं की सरकार 20 तारखेपर्यंत काहीतरी हालचाल करेल जेणेकरून तुम्हाला जायची गरज पडणार? आम्हाला वाटत नाही म्हणून तर मुंबईला चाललो आहे. आम्हाला वाटत नाही की ते 20 तारखेपर्यंत येतील, कारण इथून मागं 4 वेळेस तसं केलं आहे म्हणून. आणि ते देणार असले 20 तारखेच्या आत. आम्हाला कुठं हौशी मुंबईला जायची? आम्हाला मुंबईला जायची हवस नाही आहे. आम्हाला आमचे पोरांचं पुढच्या काळात खूप वाटलं होऊ शकतं. पोरपुरे वायाला जातील, म्हणून आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचं आहे. ही आमची गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे आणि तिच्यावर आम्ही ठाम आहे. म्हणजे तुम्हाला शेवटचं सांगतो की इतका मराठा घरातून बाहेर पडणार आहे की मुंग्यासारखा. आणि मीही सांगतो तुम्हाला, यांनी हल्लं बी तिकडं यांच्या सरकारनं गोळ्या बी घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागं सरकत नाही. आम्ही मागं येत नाहीत. आणि ज्या वेळेस मी बोललो त्यावेळेस केलेलं आहे. मधल्या काळातला आपण त्यांना जी वेळ दिला होता त्याचं काल मी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. द्यावा लागत असतो, मागं पुढं सरकावं लागत असतं. आता मात्र मुंबईला गेलं, आता मागं नाही. मी माझ्या समाजासाठी पूर्ण शक्तीपणाला लावायची माझी तयारी, पूर्ण ताकद पणाला लावायची तयारी आणि वेळेप्रसंगी जीवसुद्धा पणाला लावायची तयारी. पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मराठी गोरगरीब आता हटत नाही. कारण पोरांची जर ही संधी गेली तर पोरांचं खूप हाल होणार आहेत. आमच्या पश्चात आमच्या आजोबा पंजोबाच्या आत्ताच्या वयाच्या असणाऱ्या आईवडिलांच्या पश्चात मुलांचे खूप हाल होऊ शकते जर आरक्षण नाही दिलं. म्हणून माझं मराठा समाजाला हे आव्हान आहे की आपली जबाबदारी आपण आहेत तोपर्यंत आपल्या लेकरांना आयुष्याचं आरक्षण कायदा द्यायचं आहे. आपल्याला नसतं आपल्या पश्चात आपल्यानंतर आपल्या लेकरांचे खूप हाल होतील बरं का. त्यामुळे आत्ताच सावध व्हावी. सगळ्यांनी घरं सोडा. पाटील 54 लाख नोंदी सापडल्या. तुम्ही काल पुन्हा आमदाराला अडवण्यात आलं. तुम्ही उपोषण गावागावात साखळी करू नका म्हणताय, गावाची मागणी घेतली म्हणतायत. मी ह्या अशा लोकांना तुम्ही काय सांगणार आहात का? नाही, आता मला माहीत नाही ते. मी माहिती घेऊन त्यावर बोलतो. आता कुणी अडवलेत काय त्यांचं चलत पुढे ये. आमच्या गोरगरीब बांधवाला खावे त्यांचं तर सुरू असतं एखाद्या वाटत. आणि ते आमच्यावर घातले. ते बीडचं नाही का आमच्यावरच घातलं सगळं. त्यांचंच जाळलं पोळलं, त्याच्याच पाहुणे त्याचंच जाळी ते आणि घातलं आमच्या. पाटील, ज्या प्रकारे तुमच्या जिथं जिथं सभा झाल्या बहुतांश ठिकाणी असं झालंय की त्या ठिकाणी त्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. लातूरमध्ये सुद्धा आकडे गुन्हा दाखल करण्यात आले. आता ते घेतलेत केलेत, काही नाही करून केले. तिकडे ट्रॅक्टर नेले नाही, त्याच्या आधीच केले. मराठी घेत नाहीत ना, सिद्ध केलं ना आम्ही. मराठा समाजाने सिद्ध केलं आपण आहेत तोपर्यंतच मराठा आपल्या पोराला आरक्षण मिळून द्यायचं असं मराठ्यांनी ठरवलेलं आहे. केशी त्यांना काय करायचं सरकारला करून द्यायच्या. त्यांना कमी पडल्या असत्या ते काहीतरी असतं ना त्यांचं बजेट केशी करायचं काहीतरी असतं वाटतं. कोणाचा रिक्षा धरी तिथं करते ते काहीतरी असतं ते. आता मला नाही माहीत त्यांचं काहीतरी असतं. तसं आता गुती तेच मराठीचे बहुतेक त्यांना केशी करून दाखायचे असतात. केंद्र सरकारकडून नरेंद्र मोदी साहेबांकडून पाठ थोपटून घ्यायची असेल सरकारला, त्याच्यामुळे ते आमच्यावर केशी करत असते. आता ट्रॅक्टर गेले नाहीत, त्याच्या आधीच केशी केल्यात म्हणल्यावर लक्षात घ्या ना. आणि कार्यक्रम घेतल्यावर तर ते करणारच, कारण त्याला त्याचं ऐकायचं ना. त्यांना त्याचं एकट्याचं ऐकायचं ना. ते एडपट आहे ना एक मध्ये इथं, त्याचं ऐकायचं. त्याला खुश करायचं सरकारला. त्यांना गळ्यात हात टाकून हिंडायचे त्याच्यासाठी चाललं हे सगळं. त्याला खुश ठेवायचं. पण त्यांना माहीत नाही मराठा हळूहळू आता तो सटकायला लागला त्यांच्या. त्यांनी आणखीन तरी शहाणं व्हावं. मराठा सटकू देऊ नका. मराठ्याशिवाय काय खरं नाही. कळलं तुम्हाला वेळ आल्या. कारण मराठ्यांनी ठरवलंच आता. तुम्ही नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे, तर तुम्ही जी 20 तारीख गेली त्या 20 तारखेवरून असं सुद्धा बोललं जाते की हा तुमचा धोरणात्मक निर्णय आहे.
कारण 22 तारखेला राम मंदिरांचं उद्घाटन आहे आणि 20 तारखेला नाही मग गुन्हे काय दाखल केली ट्रॅक्टरवाल्याने काय केलं तुम्हाला? केलं काय असंच अंतरवालीच्या वेळेस झालं होतं ना. 2 दिवस आले, पहिल्या दिवसापासूनच सुरुवात होती यायची त्यांची. कधी 200 यायचे पोलीस, कधी 500 यायचे, आणि मग ज्या दिवशी करायचं त्या दिवशी 700-800 आले. ही सुरुवातच होती ना. मागची हुशारी आम्ही पुढं सावध झालो होता. पण आता ते करू नका, कारण आता करोडो मराठा एकत्र आहे, तुम्हाला जळते. कुठलेही आंदोलन करताना आंदोलनापूर्वी परवानगीसाठी अर्ज करत असतात. आता तुम्ही एक एवढं मोठं आंदोलन हाती घेतलं आणि इथून मुंबईला जाणार आहे, तसा काही अर्ज वगैरे तुम्ही पोलिसांना किंवा गृह खात्याला काही दिलाय का? मी नुसतं 2 अंतरवाली जरी जायचं असलं सुट्टी होऊन तरी अर्ज करतो, तरी पण करतो. म्हणजे तर मुंबईला जायचं तर करणारच नाही. नुसतं इथून तिथपर्यंत जायचं असलं तरी पण एकही पोलीस निरीक्षक किंवा SP साहेब किंवा पोलीस बंधू म्हणू शकत नाहीत ते आम्हाला सांगितलेलं नव्हतं. आम्हाला साधं जायचं असलं तरी आम्ही त्यांचा कानावर टाकतो, कारण त्यांनीच आम्हाला येऊन सांगितलं कुठं जायचं असलं कानावर टाकायचं नाही. त्यांच्या कानावर टाकायचं काय करू, आमच्या गाड्या सुरू केलं दानदार आम्ही भ्यायचा काय समज कोण? राज्य आमचं आहे, जनतेचं आहे, गावं आमचे, जिल्हे आमचे, काय काय कोण खात आहे त्यासारखं बेकडे का? मुंबईत ग्राउंड मिळण्यासाठी अर्ज केलाय का तुम्ही कुठलं? नाही आता ती प्रक्रिया होईल ना. बहुतेक आता आमचं एक शिष्टमंडळ पाठवतो. मला वाटतं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही कळलं की अर्ज मुंबईतल्या सर्व मराठा बांधवांनी दिला. मराठा बांधव मुंबईतला सगळा एकत्र आलाय, सगळा. आणि आज या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बी माझी विनंती मुंबईतल्या सगळ्या मराठा बांधवांना, सगळ्या, की तुम्ही तिथं सगळे गटतट असतील तर सगळे सोडून एकत्र व्हा, कारण महाराष्ट्रातला सगळा मराठा हा मुंबईला येतो. तरी आता केंद्राला जर ह्याची अडचण वाटत असेल तर तुमचं केंद्राला काही सांगणं आहे का की 20 तारखेच्या आत आपला प्रश्न सोडवण्यासंदर्भात नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्र सरकार असेल? नाही आता त्यांना काय सांगावं, ते लय मोठे माणसं येतं, त्यांना काय सांगावं. त्यांना एकदा सांगितलं होतं आम्ही शिर्डीला आलते तेव्हा, त्याने ऐकलं नाही. मराठ्याची गरज नाही त्यांना, त्यामुळे त्यांना काय सांगायचं बार आम्ही काय आमचा अपमान करू घाल, कारण आमच्या समाजाला बी काय किंमत आहे का नाही? आमच्या समाजाचं काही टेटस आहे ना, समाज कवर पाय पडून कोणाच्या, आम्ही आमचं लढून मिळू, त्यांना कशाला सांगावं. तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की गाडी अडवण्यावरून ह्यांचे आमदाराच्या ज्या गाड्या अडवल्या जातात तर त्यामध्ये राजकारण घुसलंय असं तुम्हाला म्हणायचं का? पहिल्यापासूनच घुसलेलं येणे, पण आम्ही टेन्शन नाही घेत दादा. आम्हाला माहिती आहे आमचे पोरं काय करत नाही. जर यांनी खोटे केसेस केले आमच्यावरती आणि जर मराठा समाज दबला असता तर त्या दिवशी लाखोच्या संख्येनं उसळलाच नसता बीडमध्ये, कारण सगळ्या लोकांना माहिती आहे आमचे हे खोटे गुन्हे दाखल करते आणि सरकारलाही माहिती आपण खोटे करतोय. फक्त सरकारनं आता एवढीच पुन्हा आज एकदा विनंती आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला की विनाकारण तुम्ही गुन्हे दाखल करून खोटे तुमच्या पोलिसांच्या मार्फत मराठा समाजाची नाराजी तुमच्या अंगावर ओढून घेऊ नका. मी 4 वेळेस सांगितलं आत्तापर्यंत, ही 5वी वेळ आहे तुम्हाला सांगायची. आता तुम्ही नाराजी ओढून घेऊ नका. त्याचं एकट्याचं ऐकून तुम्ही मराठ्यांची नाराजी आणि रोष तुमच्या अंगावर घेऊ नका आणि खोटे गुन्हे दाखल करायला लावू नका. कोणालाही कोणाचं ट्रॅक्टर कोणत्याही पोलिसांना अडवायला लावू नका. हे आमची तुम्हाला पुन्हा एकदा विनंती. तुम्ही अडवलं तरीही मराठी येणार आहेत, नाही अडवलं तरी येणार आहेत. त्यापेक्षा मराठ्यांचा रोष तुमच्या अंगावर घेऊ नका आणि पुन्हा एकदा आंतरवालीसारखा प्रयोग करायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला सगळ्या सरकारला प्रचंड जळते. म्हणजे आंतरवालीचा विषय आणि ती अस्मितेचा विषय हिंदू धर्माचे आपला विषय सध्याचा आरक्षणाचा महत्त्वाचा आहे आणि ज्वलंत नसल्यामुळे आपण याच्याकडं बारकाईने लक्ष देऊ. त्यांच्या पोराला न्याय मिळवून देण्यासाठीचा हा कंटिन्यू एक अचानक टप्पा पाडला नाही. खूप टप्पे या 3-4 महिन्याच्या काळात टप्पे पाडलेत आपण आंदोलनाची प्रत्येक वेळी. तसा हा 20 जानेवारीचा एक टप्पा आहे. 20 तारखेला तुम्ही इथून निघणार आणि 26 जानेवारीला मुंबईत पोहोचणार, म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच तुम्ही आंदोलनाला बसणार आहात का? आम्ही चलत जाणार, इथून रातपाट करून जाणार आहे. ते चालत असताना थोडंफार मागं पुढं होईल, लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे. काही वयस्कर माणसं 26 तारीख पुढे पण जाऊ शकते. पुढं आम्ही मुंबईला चाललोत मरायला तयार आरक्षणासाठी. त्या मागं पुढं काय गुंतलेलं नाही मराठ्यांचं. कोणाचं एखाद्याचं गुंतलं असेल ते मुद्दा विचारित असेल एखादं, त्याच्यात काय गुंतलेलं नाही. आम्ही एकदा अंतरवाली सोडली की येताना मात्र आता आरक्षण आणणार. लोकांचा विचार करायला लागेल ना, का लोकांना पळून ही दमछाक करायचं. आम्ही 24ला काय हा बघ करायचं, जायचंच म्हणलं तर 26ला सुद्धा जाऊ शकतो, जायचंच म्हणलं तर 24ला सुद्धा जाऊ शकतो.
तसंच ट्रॅक्टरात वाहनात बसायचं आणि तसंच जायचं. त्याला काय जायचंच म्हणल्यावर. पण लोकांची बी हाल नाही झाले पाहिजे, सगळं शोधून करायचंय. आणि असं वाटलं होतं की 5-7 दिवसात पोहोचले तर पोहोचू, काय तर नाही तर लोकांच्या हिशोबाने. पण आता मुंबईकडे निघालोतच ना, येताना आरक्षणच घेऊन येऊ. किती दिवस कमी होऊ लागते, किती तास वाढत येत आणि किती कमी होते, याच्यापेक्षा चाललेत. माझ्या मराठा समाजाला माहिती आहे दिवसात काय नाही आमचं आणि तारखेत बी काय नाही आमचं. वैयक्तिक मराठा समाजाचा आमचा विषय, आमचं तारखेत काय नाही. आमचं आता मुंबईकडे कुच केली म्हणजे येताना आरक्षणच घेऊन यायचं. तारखेत काय नाही आमचं समाजाचं. एखाद्या राजकारण त्यात करायचं असेल तर त्याचं असू शकतं. तारीख मागे घेतली, तारीख पुढे घेतली, तुला काय करायचं, ते नाव फोनवर कोणी, तुला काय करायचं, तारीख मागे घेतली पुढे घेतली. आम्ही आमचं बघू मराठी, आम्ही आमचं धोरण, आमचं आरक्षण, आम्ही जिवंत आहेत तर आमच्या लेकरांना आम्हाला आयुष्याचं आरक्षण मिळून द्यायचं. त्याच तारखेला गेल्या गेल्या काय ते गठुडं बांधून देणार आहे तो आमचं, हे धर लगेच आरक्षण. संघर्ष आम्हालाच करायचा आहे. उशिरा गेलं तरी आम्हालाच करायचं आणि लवकर गेलं तर करायचं. तसं डोक्यातच घेतलं तर 20ला 21लाच पोहोचू शकतो. मग आम्ही आहेत तसेच वाहनं जाऊन द्यायची. बरं 21ला गेल्या गेल्या मिळेल का मग, आणि 26ला बी गेल्या गेल्याच मिळेल का मग. आम्हाला तिथं थांबायचंच आता ठरवलेलं आहे. आम्ही घेऊच तर आम्ही सगळं गबाळले तो आता काय संघ घ्यायचं ती. पहिल्या टप्प्यातच आम्हाला महिनाभर पुरण एवढं नेणार आहेत आम्ही. संपलं की दुसऱ्या टप्प्यात मागून लगेच दुसरा टप्पा तयार केला आहे. संपलं की लगेच गावकऱ्यांनी परत पोहोच करायचं. आता हालत नाहीत आम्ही. आणि मग त्या 26 20 25 काय होते, 20ला आम्ही आरक्षणासाठी गाव सोडतोय. आणि आम्ही मराठा समाज, आम्ही आईबाप जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंतच आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं. मागं पश्चात आमच्या पोरांच्या खूप हाल होऊ शकते. जशा मागं 7-8-9 पिढ्या बरबाद झाल्या. आयुष्याची समाजानं प्रॉपर्टी दिलेली, जमिनी दिलेल्या, तसं आयुष्याचं एकदा आरक्षण द्यायचं. त्यासाठी तारखे फिरकीत आमचं काही नाही भाऊ, मराठ्याचं नाही. कोणाला राजकारण करायचं झालं बिनधास्त करा म्हणा. 20ला आम्ही आंतरवालीतून सोडणार आहे, मुंबईच्या दिशेनं कूच करतो. मग ते 20 तारखेला पोहोचू शकतो, 23ला पोहोचू शकतो. ते आमच्या समाजाच्या धोरणानं, लोकांच्या धोरणानं आमचं आंदोलन चाललेलं नाही, चालणार सुद्धा नाही.